हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये अवकाळी वादळी वाऱ्यामुळे अनेक पिकांची मोठी नुकसान झालेली आहे। मी उभा आहे हिंगोली जिल्ह्यातल्या हापसापूर परिसरातील बबनराव सवंडकर यांच्या पपई बागेवर। आपण पाहू शकता की रात्री झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण पपई बाग जी आहे ती आता काढणीला आली होती आणि याच बागेचं होत्याचं नव्हतं देखील झालंय। खरं म्हणजे या पिकाला, या बागेला तळहाताच्या फोडासारखं जपलेलं हे जे बाग आहे, तर या ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणाने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झालेली आहे। आज रोजीला याच परिसरातील शेतकरी आहे, खरं म्हणजे या शेतकऱ्यांचं या ठिकाणी अतोनात नुकसान देखील झालेलं आहे। नेमकं नुकसान किती झालंय आणि कशा पद्धतीची या ठिकाणी तुमची बाग होती? नाव? श्री बबनराव मुंजाजी सवंडकर। ही बाग आम्ही एप्रिलच्या 17 तारखेला लावली होती। तोपर्यंत आतापर्यंत त्याच्या लेकराच्या, लहान लेकरासारखं त्या पपईला जपणं म्हणजे, एक लहान लेकराला तरी जर असं पाणी कमी दिलं तर चालेल, पण त्या पपईला पाणी कमी जमत नव्हतं। त्यामुळे आमच्या तोडण्याची बाग आलेली आहे। ही बाग रात्री 9:30 वाजल्याच्या गारपिटीमध्ये, अवकाळी पावसामुळे ही 9:30च्या याच्यात मी स्वतः शेतावर होतो, त्याच्यामध्ये तिथं जातात पाहिलेली आहे। त्या पावसामध्ये मी सुद्धा होतो की आमची एकंदरीत खर्च किती लागला होता आणि किती यायला पाहिजे होतं उत्पन्न? खर्च 2 लाख रुपये आतापर्यंत लागला होता। 1200 बुड आहे। आता उत्पन्न त्याच्यामध्ये कमीत कमी म्हणलं तरी 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न होत होतं। काय मागणी आहे आता तुम्हाला? तुमची तर नुकसान झाली आहे। आमची नुकसान शासनाने याच्याकडे जर असे लक्ष घालून भरपाई करून द्यावी ही विनंती आहे। आपण पाहिलं की या ठिकाणी बबनराव सवंडकर हे या शेतकरी आहेत आणि यांची बाग जी आहे ते 1200 ते 1500 या ठिकाणी पपईची झाड आहेत आणि ते जमीनदोस्त झालेले, उद्ध्वस्त झालेले। आज शेतकरी जे आहे ते सुतडीला लागल्याचं या ठिकाणी दिसत आहे। म्हणून प्रशासनाने तात्काळ याच बागेवर येऊन पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील या संतप्त शेतकऱ्यांनी केलेली आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।